नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. तर आज आपल्यासोबत आहेत पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथील डीन अनिल देशमुख सर जी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत. तर अमरावतीमध्ये जी घटना झाली होती त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत. पण नेमकं बालकांना कशाप्रकारे त्यांची काळजी घेतली पाहिजे, सुरक्षितता कुठली बाळगली पाहिजे आणि या संपूर्ण घटनेची जी आहे कुठली व्यवस्था मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, या संपूर्ण गोष्टीचा जो आहे आपण आराखडा आज घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत देशमुख सर. नमस्कार सर. नमस्कार. मंडलमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद सर. तर अमरावतीमध्ये ज्या प्रकारे घटना घडली होती त्या घटना टाळण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा एक डॉक्टर आहात आणि तुम्ही कशा प्रकारे सगळ्या गोष्टी करतात, व्यवस्थापन कसं करता आणि काय सांगाल याविषयी? सर्वप्रथम ही जी घटना घडली आहे अमरावतीत डफरीनमध्ये, त्याबद्दल मला काही खूप डिटेल्समध्ये माहिती नाही आहे, कारण मी काही तिथे गेलो नाही आणि मी ते युनिट देखील पाहिलेलं नाही आहे. पण मी एक निश्चित सांगू इच्छितो की माझा जो एक्सपिरियन्स राहिलेला आहे PDMCमध्ये, त्यावरून एक निश्चित सांगू शकतो की अशा घटना घडू नयेत यासाठी बरंच काही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आज आमच्या PDMCमध्ये जवळपास 9 ICUs चालतात आणि त्यात जवळपास 120 बेड्स आहेत व हे सर्व इश्यूज आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. म्हणून जेव्हा मी डीन या पदाचा पदभार सांभाळला, सर्वप्रथम मी जे काही केलं असेल तर ते म्हणजे फायरच्या दृष्टीने आणि पेशंट सेफ्टीच्या दृष्टीने आपण काय काय करू शकतो यावर आम्ही पहिले विचार केला. आणि तो विचार करत असताना आमच्या जे लक्षात आलं ते म्हणजे सर्वप्रथम की सेफ्टीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं असतं प्लॅनिंग. हॉस्पिटल प्लॅनिंग हा एक स्वतंत्र विषयच आहे आर्किटेक्चरचा, आणि त्यात पूर्ण महत्त्व दिलं जातं की पेशंट सेफ्टी कशी काय आपण त्याचं प्रोटेक्ट करू शकतो. आणि प्लॅनिंग करत असताना खूप काही विचार करावा लागतो. स्पेशली बिल्डिंगचं पूर्ण जे आपण आर्किटेक्चर डिटर्मिन करतो त्यात पेशंटसाठी भरपूर जागा असायला हवी, भरपूर एक्झिट्स असायला हवे, जेणेकरून कधीही कुठलीही घटना घडत असल्यास त्यासाठी आपण नियोजन करू शकू. आता हे प्लॅनिंग जर का आपण इनिशियल स्टेजला केलं नसेल तर मग एकदा बिल्डिंग तयार झाल्यावर मग या सगळ्या चेंजेस करणं फार कठीण होऊन जातं. आम्हाला त्या चेंजेस खूप मोठ्या लेवलवर कराव्या लागल्या. सर्व वॉर्ड्सना फायर एक्झिट्स क्रिएट करावे लागले आणि NICU आणि सर्व ICUs आम्हाला पूर्णतः चेंज करावे लागलेत, जेणेकरून कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की यात बरंचसं प्लॅनिंग स्टेजलाच आपण प्लॅन करायला हवं, जेणेकरून अशा घटना घडू शकणार नाहीत. ओके. तर NICU सारखे विभाग आहेत, ICU सारखे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये नवजात बालकांना ठेवलं जातं, ओरल कुठल्याही पेशंटला ICUमध्ये ठेवलं जातं. तर जसं आग झालं, धुरीपासून म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्यांना योग्य सोय मिळाली पाहिजे. आणि त्याचबरोबर म्हणजे नर्सेसचं नेमकं आव्हान काय आहे अशा जर घटना झाल्यात त्या संदर्भात? या संदर्भात आमचं जे हॉस्पिटल आहे ते NABH ॲक्रेडिटेड आहे आणि हे सगळे मानकं ठरवतं आजकाल NABH. NABH ही एक राष्ट्रीय संस्था आहे जी हॉस्पिटल्सना ॲक्रेडिटेशन देते आणि ते खूप बारकाईने सर्व गोष्टींकडे लक्ष देतात की तुमच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत. आता फॅसिलिटीज म्हणजे मुख्यत्वे इन्स्ट्रुमेंट्सच्या फॅसिलिटीजचा आपण विचार करतो, पण फॅसिलिटीजमध्ये बऱ्याचशा अजून गोष्टी देखील असतात. फक्त इन्स्ट्रुमेंट्सनी काही हॉस्पिटल चालत नाही. तर आपण जेव्हा हॉस्पिटलचा विचार करतो त्यात मुख्यत्वे वॉर्ड्स असतात, OTs असतात आणि ICUs असतात. आता वॉर्ड्स सहसा स्पेशियस असतात, वॉर्ड्समध्ये खूप काही जास्त इन्स्ट्रुमेंट्स वापरल्या जात नाहीत. OTमध्ये देखील वापरल्या जातात पण लिमिटेड इन्स्ट्रुमेंट्सचाच वापर होतो तिथे. सगळ्यात जास्त इन्स्ट्रुमेंटेशनचं यूज हे ICUमध्ये होतं. तुम्ही जर का कुठल्याही ICU अथवा NICUला जाल तर पाहाल की एका बेडच्या जवळ जवळपास 8 ते 10 पॉईंट्स असतात, सॉकेट्स असतात इलेक्ट्रिकचे, आणि वेगवेगळे संयंत्र वापरल्या जातात. प्रत्येक पेशंटला मॉनिटर लागतो, बऱ्याचशा पेशंट्सला व्हेंटिलेटर्स लागतात,
प्रत्येक पेशंटला इन्फ्युजन पंप्स लागतात, सिरिंज पंप्स लागतात, प्रत्येक पेशंटला नेब्युलायझर्स, असे बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आजकाल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरल्या जातात. प्रत्येकाचा ECG होतो, प्रत्येकाचा एक्सरे होतो, प्रत्येकाचा USG होतो आणि हे सर्व इन्स्ट्रुमेंट्स तिथे येऊन सगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात आणि ते वापरल्या जातीलच. तर अशा वेळेस काय असतं की प्लॅनिंग स्टेजलाच आपल्याला विचार करावा लागेल की कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आपण इलेक्ट्रिकल प्लॅनिंग करायला हवं. पूर्ण इलेक्ट्रिकल जे प्लॅन इनिशियली जो असतो तो पास करून घ्यावा लागतो. त्याचं पूर्ण जे हे असतात सॉकेट्स आणि इलेक्ट्रिकल वायर्स असतात, या आपण ISI मार्क्डच वापरल्या पाहिजे. आणि याचं इम्पॉर्टन्स यासाठी आहे की जेव्हा केव्हा अशा अप्रिय घटना घडतात, यात मुख्यत्वे आग लागल्यामुळे होतात. आणि आग लागायचं मुख्य कारण म्हणजे नंबर 1, इन्फिरियर क्वालिटीचे तुम्ही वायर्स अथवा सॉकेट्स वापरले असतील, त्याचं जर का इलेक्ट्रिकल ऑडिट झालं नसेल रेग्युलरली. NABH प्रमाणे इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेणं दरवर्षी हे बंधनकारक आहे. इलेक्ट्रिक ऑडिट म्हणजे काय असतं की इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची एक टीम येते आणि प्रत्येक सॉकेट, पिन आणि सर्व ते काही मीटर्सनी टेस्ट करतात, जेणेकरून त्यांना कळेल की तिथे काही इलेक्ट्रिकल लिकेज आहे का, काही करंट लिकेज आहे का, कुठले वायर्स बरोबर प्रॉपरली कनेक्टेड नाही आहेत का, या सर्व गोष्टींचं ते पूर्ण तपासणी करतात आणि आणि ज्या ज्या त्रुट्या असतील त्या आमच्या निदर्शनास आणून देतात. आता हा झाला दर 1 वर्षाचा एक कार्यक्रम. एवढ्याने विभागतं का नाही, यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट लागेल, जेणेकरून आमच्याकडे काय करतो मी तुम्हाला सांगतो की आमचा इलेक्ट्रिशियन आणि आमचा मेकॅनिकल इंजिनियर, बायोमेडिकल इंजिनियर हे दर ठराविक वेळानंतर 2 दिवस म्हणा, 3 दिवस किंवा वीकली हे सर्व ICUs आणि NICUs मध्ये जातात आणि स्वतः पर्सनली पूर्ण चेक करतात आणि त्याचं लॉग मेंटेन करतात. आणि हे सगळं NABH प्रमाणे एक रिक्वायरमेंटच आहे आणि हे तुम्हाला दरवर्षी त्यांना याचं प्रूफ दाखवावं लागतं, तेव्हा कुठेतरी तुमचं ॲक्रेडिटेशन कंटिन्यू होतं. तर त्यामुळे या घटना घडू नयेत यासाठी जसं इलेक्ट्रिकल प्लॅनिंग बरोबर पाहिजे, व्यवस्थित व्हायला हवं, तसंच त्याचं मेंटेनन्स देखील व्हायला पाहिजे वरचेवर, जेणेकरून आपल्याकडे अशा काही अप्रिय घटना घडणार नाहीत. सर, जसं तुम्ही सांगितलं इलेक्ट्रिकल्सच्या वारंवार तपासणी करायला हवी. जसं NICUमध्ये ऑक्सिजन्स असतो, इलेक्ट्रिक उपकरण असतात, यंत्रणा असतात, तर किती शक्यता असते आग लागण्याची? मग त्याच्यापासून संरक्षण कसं करायला पाहिजे? आता मी जसं सांगितलं की ICU आणि NICUचा प्रॉब्लेम एक फार मोठा हा आहे की तिथे फार जास्त इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यूज होतात. राईट. म्हणजे एका पेशंटला जर का तुम्ही 8-8, 10-10 अप्लायन्सेस यूज करत असाल, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की इलेक्ट्रिकल लोड किती येईल त्याच्यावर. खूप जास्त. एवढं जास्त इलेक्ट्रिकल लोड आल्यानंतर मग चान्सेस आहेत की काही ना काही एक ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर यासाठी तुम्ही वारंवार, मी जसं सांगितलं की तुम्ही त्याचं चेकअप करत राहायला हवं. तसंच तुमच्याकडे, आणि मी माझ्या PDMCचं सांगतो आहे, तुमच्याकडे एक स्वतंत्र विभाग असायला हवा ज्याला बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणतात. यात बायोमेडिकल इंजिनिअरिंग ही एक स्वतंत्र आजकाल स्पेशालिटी होत चाललेली आहे. इथे इंजिनियर्स असतात BE झालेले, ज्यांना इन्स्ट्रुमेंटेशन विषयी नॉलेज असतं. तर कुठलंही इन्स्ट्रुमेंटमध्ये काय काय लागतं, त्याच्यात कुठल्या त्याच्या गरजा काय आहे, त्याला किती ॲम्पियरेज आणि किती व्होल्टेज लागणार, त्याचं रन टाईम किती आहे, आणि कारण कुठल्याही गोष्टीचं एक लाईफ असतं. तर त्याच्यामुळे हे सगळं वारंवार चेक करत राहणं हे गरजेचं आहे. जेव्हा आग लागते तेव्हा मुख्यत्वे 2 गोष्टी असतात. एक तर तुमची इलेक्ट्रिकल सिस्टम रिस्पॉन्सिबल असू शकते. दुसरं काय असतं की ICU आणि NICU मध्ये ऑक्सिजन सप्लाय असतो. बरोबर. आणि हा ऑक्सिजन सप्लाय जर का याच्यात कुठे लिकेज वगैरे असलं तर ऑक्सिजन हे इन्फ्लेमेबल आहे. हे म्हणजे स्वतःहून आग तर नाही लावणार, पण जेव्हा केव्हा आग लागते त्याला मदत करते. तर त्याच्यामुळे जिथे कुठे ऑक्सिजनचा सप्लाय असेल तिथे आग लागण्याचे चान्सेस आहेत. आणि म्हणून त्याचबरोबर जसं तुम्ही इलेक्ट्रिकल तुमचे जेवढे काही एस्टॅब्लिशमेंट आहे त्याचं इन्स्पेक्शन करता, तसंच
ऑक्सिजन लाईन, सक्शन लाईन यांचं देखील वारंवार इन्स्पेक्शन करणं आणि कुठे लिकेज वगैरे आहे का हे पाहत राहणं हे गरजेचं आहे. ओके. जसं रुग्णालयामध्ये लाईव्ह मॉनिटरिंग झालं आहे, AI थ्रू जर आपण एखादं उपकरण बसवलं, मग ते कितपत योग्य आहे किंवा मग आपण AI थ्रू कुठलीही यंत्रणा असेल, ती जर बसवली तर कितपत उपयोगाची ठरू शकते आपल्याला? AI पर्यंत जायच्या आधी आपण हे पहिले चेक करायला पाहिजे की आपण जी यंत्रणा बसवलेली आहे हं, ती इलेक्ट्रिकल असो की फायर असो हं, की इन्स्ट्रुमेंटेशनची असो हं, की ऑक्सिजनची असो, हं. ते संयंत्र व्यवस्थित चालू आहेत की नाही. तसं आता बराच वेळा आपल्याला फायर एनओसी जेव्हा घ्यायची असते तेव्हा आपण सगळं काही पाहतो आणि आपल्याला फायर एनओसी मिळते, मग 1 वर्षापर्यंत आपण तिकडे काही लक्ष घालत नाही. बरोबर. NABH म्हणतं की तुम्हाला दर 3 महिन्यांनी किंवा दर महिन्याला हं. एक मॉक ड्रिल घेतलं पाहिजे ओके. की तुमची जी व्यवस्था आहे हं. ती किती सुदृढ आहे हे पाहण्याकरता मॉक ड्रिल गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एक आग लावून पाहता, आग लावून पाहिल्यानंतर त्याचं काय काय होऊ शकतं. हं, हं. पहिली गोष्ट म्हणजे इव्हॅक्युएशन तुम्ही किती फास्ट करू शकता. तर याचे ड्रिल करावं लागतं की पेशंट्सला लिटरली तुम्ही बाहेर किती काढून हं, हं. सेफ जागेवर किती वेळात नेऊ शकता. हं. नंबर 1. हं. दुसरं, तिथलं ऑक्सिजन आणि इलेक्ट्रिकल सप्लाय किती वेळात बंद करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की वॉर्डमध्ये लोकांना माहीतच नसतं की ऑक्सिजन कुठून बंद करायचा बरोबर. किंवा इलेक्ट्रिकल सप्लाय कुठून बंद करायचा. हं, हं, हं. इलेक्ट्रिकल सप्लाय आजकाल तर MCB आणि LCB झालेले आहेत, तर कुठेही लिकेज असलं किंवा काही जरी थोडं झालं हं, हं. तर लगेच MCB किंवा LCB ट्रिप व्हायला हव्यात. हं. त्या ट्रिप नाही नसतील होत तर पुन्हा प्रश्न येतो की त्या चांगल्या क्वालिटीच्या वापरल्या गेलेल्या आहेत की नाही. तर मग हे तुम्ही याचं मॉक ड्रिलमध्ये स्वतंत्ररित्या हे पाहू शकता. तुम्ही एक छोटीशी आग लावता, तसंच तुमचं फायरचं असतं. फायरचं जे स्प्रिंकलर्स लावलेले आहे हं, हं. ते स्प्रिंकलर्स तर आहेत, पण ते काम करतील का हं, जेव्हा गरज पडते. हं. किंवा स्मोक डिटेक्टर्स आहेत, तर ते स्मोक Right. डिटेक्टर्स ॲक्च्युअली जेव्हा स्मोक होतो हं, हं. तेव्हा ते चालू होतात का, तेव्हा हं. ते ॲक्टिव्हेट होतात का, हं, हं. तेव्हा अलार्म वाजतो का, हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही मॉक ड्रिलच्या थ्रू करत राहिलेत हं, हं, हं. तर ह्या सगळ्या की तुम्हाला तुमची सिस्टम परफेक्ट आहे याचं तुम्हाला एक प्रमाण मिळेल. आता आम्ही हे रेग्युलरली करतो आणि मी सांगू इच्छितो की आम्हाला ह्याच्यात अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या फायर डिपार्टमेंटची खूप मदत होते. ओके. ते त्यांची फायर टेंडर्स घेऊन येतात तिथे. हं, हं, हं. म्हणजे तुमच्याकडे पाईप समजा तुमच्याकडे वेटरायझर्स लागलेले आहेत किंवा हायड्रंट लागले आहे, पण त्यातनं पाणी येतं की नाही वेळेवर. बरोबर. नाहीतर आग लागल्यानंतर त्या तुम्ही त्याला पाईप कनेक्ट केला आणि जर का पाणी येतच नसेल हं, किंवा हं. तो पाण्याचा पंप जर का ॲक्टिव्हेट होत नसेल तर मग त्याचा काय फायदा. बरोबर. तर म्हणून या सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत आणि चालू आहेत. हं. यावर भर देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हटलं, की ऑक्सिजन कोणालाच बंद करता येत नाही. चालू तर असतोच तो, चालू बंद तर करता असतोच. येत नाही. हं. मग अशा वेळेस नर्सला किंवा मग जे कर्मचारी आहेत, जे तिथे रात्रीच्या वेळेस हजर असतात, तर त्यांना प्रशिक्षण देणं कितपत योग्य आहे आणि तुम्ही ते राबवता का तुमच्या बिलकुल. हे NABH मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा NABHचं इन्स्पेक्शन होतं ना, हं. तर ते मला नाही विचारणार, डॉक्टरला काही नाही विचारत. राइट. ते विचारतात अटेंडंट्सला, ते विचारतात नर्सेसला, कारण शेवटी काम करणारे लोक ते आहेत. बरोबर. रात्री तो डॉक्टर सापडेल की नाही त्याच्या जागेवर हे सांगणं कठीण आहे, पण ती नर्स आणि अटेंडंट तो नक्की तिथे राहते. तर याचे काय त्यांनी प्रोटोकॉल्स ठरवून दिलेले आहे हं, हं, हं. आणि SOPs असतात, ह्या रिटर्न SOPs असतात हं, हं, की हं. कुठलीही गोष्ट घडली म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 काय काय करायचं आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना वारंवार, आणि हे एकदा ट्रेनिंग देऊन होणार नाही, हं. त्यांना तुम्हाला रेग्युलरली याचं ट्रेनिंग देत राहावं लागणार आहे. म्हणून म्हणतो की मॉक ड्रिल सगळ्यात महत्वाचे आहेत आणि ओके. ट्रेनिंग देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि NABH मध्ये यावर खूप जास्त भर दिलेला आहे. बरोबर आहे. तर मग जसं तुम्ही PDMCला अशा कुठल्या व्यवस्था आहे, सुरक्षिततेबाबतीत ॲक्चुअली लोकांना असं झालेलं आहे, की सरकारीमध्ये लोकांना आता स्वतःचे बाळही सुरक्षित नाही वाटत आहे ॲक्चुअली या घटनेनंतर. तर PDMCला असं आहेत का सगळ्या व्यवस्था आहेत का ज्या प्रकारे असायला हव्यात? अ, बिलकुल. मी जे बोलतो आहे त्यातली एकूण एक व्यवस्था PDMC मध्ये आहे आणि म्हणूनच मी सांगतोय तुम्हाला. कुठली आहे सर ते की सविस्तर सांगा जरा? आमचं पूर्ण फायर ऑडिट रेग्युलरली होतं. ओके. आम्ही मॉक ड्रिल्स अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सोबतीने हं, हं, हं. रेग्युलरली कंडक्ट करतो. हं, हं, हं. आम्ही इलेक्ट्रिकल ऑडिट्स रेग्युलरली कंडक्ट करतो. ओके. इलेक्ट्रिकल ऑडिट हा खूप महत्वाचा विषय आहे हं, हं. आणि ते केल्यानंतर त्यांनी ज्या ज्या त्रुट्या सांगितल्या त्या पूर्ण कंप्लीट करायचा पूर्ण प्रयत्न करतो. काय असतं की कुठलंही इन्सिडेंट झाल्यानंतर मग जेव्हा त्याची इन्क्वायरी लागते तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघतात. बरोबर.
की तुम्ही हे केलं होतं का, ते केलं होतं का, आणि त्याचं सगळ्यांचं प्रूफ तुम्हाला ठेवावंच लागतं. तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र विभागच आहे आमचा, की तो पूर्ण याकडे लक्ष घालेल. आमच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास 14-15 लोक काम करतात आणि ते 24 तास काम करतात. त्यांना शिफ्ट ड्युटीमध्ये काम करावं लागतं. इव्हन फायर डिपार्टमेंटमध्ये जे कामं करतात त्यांनाही तशाच ड्युटीज अलॉट केलेल्या आहेत, की जेणेकरून फार एक दुसरी महत्वाची गोष्ट असते, एक अलार्म सिस्टम. बरं. जेव्हा किंवा थोडं आग लागते ना, स्मोक डिटेक्टर्स लगेच तुम्हाला अलार्म देतील. बरोबर. अलार्म दिल्याबरोबर तुम्हाला एक रेड कोड नावाचा कोड असतो NABH मध्ये. ओके. तर तुम्हाला पब्लिक ऍड्रेस सिस्टमवर तुम्हाला अनाऊन्स करावं लागतं की रेड कोड हॅज बीन ऍक्टिव्हेटेड. रेड कोड ऍक्टिव्हेट झाला म्हणजे फक्त त्या युनिटमधले नाही तर बाकी सगळ्या युनिटमधले पण लोक धावत यायला हवेत तिथे, जेणेकरून जेवढा जास्त ट्रेंड लोक राहतील तिथे ते सिच्युएशन चांगले हँडल करू शकतील. बरोबर. आणि तुम्ही सगळे जर का ज्या काही गोष्टी लागतात फायर सेफ्टीच्या दृष्टीने, त्यात स्प्रिंकलर्स आले, त्यात स्मोक डिटेक्टर्स आले, त्यात तुमचे ते सिलेंडर्स असतात CO2 NO2 ते आलेत. हे सगळं तुमच्या जर का व्यवस्थित, आता बऱ्याच वेळा तुमच्याकडे आग विझवायचे सिलेंडर्स असतात पण ते चालवायचे कसे बरोबर. हे जर का माहीत नसेल तर त्याला त्याचा मग विशेष फायदा होणार नाही. तर तुम्हाला ह्या मॉक ड्रिलमध्ये आम्ही ते करून दाखवतो की आम्ही सिलेंडर्स वेस्ट करतो ते, की तुम्ही हे करून पहा की हे कसं करायचं, जेणेकरून जेव्हा केव्हा गरज पडेल तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे. म्हणून स्टाफचं ट्रेनिंग अत्यंत आवश्यक आहे. ओके. फायर डील किती कालावधीसाठी घेणे आवश्यक आहे? फायर डील ड्रिल आता फायर ड्रिल NABH प्रमाणे तर तुम्हाला दर महिन्याला काय दर 3 महिन्याला तरी तुम्हाला घ्यावंच लागतं आणि त्याचं आम्हाला सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे ठेवावंच लागतं. पण माझ्या मते हे ड्रिल्स जास्त फ्रिक्वेंटली घेतलेली, कारण सगळ्या सेक्शन्समध्ये तुम्ही एकाच दिवशी फायर ड्रिल घेऊ शकत नाही. आता आमचं जे हॉस्पिटल आहे ते जवळपास 1000 बेडच्या जवळपास आहे, खूप स्प्रेड आउट आहे. तर त्याच्यामुळे आमच्याकडे तशी म्हटलं तर आग लागायची चान्सेसही आणि हे कमीच आहेत, कारण आमची बिल्डिंगच अशी स्प्रेड आउट आहे. हाय राईज बिल्डिंगमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतात अशा इन्सिडेंट्सचे. पण तरी पण आम्ही रेग्युलर बेसिसवर हे सगळं कंडक्ट करत असतो आणि आम्ही स्वतः देखील त्यात इन्व्हॉल्व होतो, जेणेकरून त्यांना त्याचं महत्त्व पटलं पाहिजे. ओके. तर सर मला सांगा, तुम्ही वैद्यकीय महाविद्यालयातले डीन आहात आणि तुम्ही त्या घटनेकडे कसे बघता जी काल झाली? नाही, कुठलीही घटना होती काय असतं की डॉक्टर देखील तेवढेच संवेदनशील असतात. जेव्हा कुठलाही पेशंट जातो, तुम्ही बऱ्याच फेमस डॉक्टर्सचं एक सेइंग आहे की आम्ही बऱ्याच डॉक्टर्सला म्हणजे तोंड लपून रडताना पाहिलेलं आहे पेशंट गेला म्हणजे. तर कुठलाही जेव्हा पेशंट जातो आणि स्पेशली अशा कारणांनी जातो तेव्हा तर कोणालाही याचं दुःख होणारच होणार आहे, हे अपेक्षितच आहे. आणि कोणालाच असं वाटत नाही की आपल्या प्रेझेन्समध्ये किंवा आपण तिथे असताना असं काही घडावं. हे प्रत्येकाला असं वाटतं की असं होऊ नये. पण त्यासाठी आपण काय काय करू शकतो, आणि बऱ्याच वेळा काय असतं की आमच्या प्रायव्हेट सेटअपमध्ये आम्हाला बरेच पॉवर्स असतात, आम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. गव्हर्नमेंट सेटअपमध्ये एक सिस्टम असते, त्या सिस्टमच्या थ्रू जावं लागतं, म्हणून कदाचित गोष्टी एवढ्या फास्ट होऊ शकत नाही. जसं मला आज काही गोष्ट वाटत असेल की ही अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेची आहे, मी लगेच इमिडिएटली ती प्रोक्युअर करू शकतो. गव्हर्नमेंटमध्ये थोडं एक सिस्टम असते, त्या सिस्टमच्या थ्रू जावं लागतं, म्हणून बऱ्याच वेळ लागू शकतो. पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये देखील आजकाल सगळ्या काही व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि त्यांना देखील आजकाल NABH या सगळ्या फायर ऑडिट्स हे सगळं त्यांना देखील कंपल्शन आलेलं आहे ऑलरेडी. बरोबर आहे. आणि मेडिकल उपकरणाची देखरेख करणं किती महत्वाचं आहे, म्हणजे ती यंत्रणा, म्हणजे त्या यंत्रणेकडे कशा प्रकारे बघाल? मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन म्हटलं तर त्याचं काय झालेलं आहे की एक तर टेक्नॉलॉजी आल्यापासून कॉस्ट वाढलेली आहे. बरोबर. कारण सगळे इन्स्ट्रुमेंट जे येतात ते त्यांची दे कम विथ अ कॉस्ट, तर कॉस्ट राहणारच आहे. पण इन्स्ट्रुमेंट घेऊनच काही फक्त फायदा होणार नाही, तो इन्स्ट्रुमेंट वापरला गेला पाहिजे. आणि वापरल्या गेलं पाहिजे म्हणजे आता तुम्हाला सांगतो, एक व्हेंटिलेटर आहे, एक व्हेंटिलेटर जवळपास 15-20 लाखाचं होऊ शकतं. आता हे व्हेंटिलेटर जर का तुम्हाला रेग्युलरली वापरायचं असेल तर त्याला मेंटेन करणं देखील गरजेचं आहे, कारण व्हेंटिलेटरमध्ये बॅटरी असते, कॉम्प्रेसर असतं, टर्बाईन असू शकतं,
डिपेंडिंग ऑन कोणचं व्हेंटिलेटर आहे, तर त्याचं तुम्हाला रेग्युलर मेंटेनन्स गरजेचं आहे. बरोबर. आमची पॉलिसी अशी आहे आमच्या पीडीएमसी मध्ये की आम्ही कुठलंही इन्स्ट्रुमेंट घेत असताना त्याची 3 वर्षाची वॉरंटी आणि त्यापुढील 5 वर्षाचं CMC बरोबर. हे आम्ही तेव्हाच बांधून घेतो, म्हणजे बॉन्ड लिहून घेतो की जेणेकरून 8 वर्षापर्यंत 8 वर्ष हे युज्युअल लाईफ असतं कुठल्याही इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल अप्लायन्सचं. तर 8 वर्षापर्यंत त्याची सर्व्हिस राहील, जेणेकरून काय होईल की CMC जर का घेतली असेल तर तुम्हाला पार्ट रिप्लेसमेंटचा खर्च नाही, मग त्याच्यासाठी वेळ लागतो आहे वगैरे. CMC घेतली की तो वर्षातून 4 त्यांचे व्हिजिट्स असतात, ते त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट्स पूर्ण त्याला मायन्युटली एक्झामिन करतात, कारण त्यांनाही माहीत असतं की उद्या जर का काही यात निघालं तर पुन्हा त्यांनाच यावं लागणार आहे. तर म्हणून मेंटेनन्स हे अत्यंत आवश्यक आहे. जेवढं इन्स्ट्रुमेंट घेणं महत्वाचं आहे तेवढंच त्याचा मेंटेनन्स महत्वाचं आहे. बरोबर. जसं आपण मगाशी बोललोच होतो की मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे, राईट? तर जसं NICU मध्ये कुठे कुठे एकच एंट्री गेट असतं पण एक्झिट नसते. मग व्यवस्थापनेवरती आणखीन एक प्रश्न उद्भवतो की बाबा तिथले ते एक्झिट म्हणजे एक्झिटच नाहीये, तर लोकांना असे प्रश्न पडतातच. तर काय सांगाल? नाही, एक्स्ट्रा एक्झिट बनवून घेणं काही खूप मोठी गोष्ट नाहीये. काय असतं की म्हणून मी जसं म्हटलं की आम्ही प्रायव्हेटमध्ये काम करतो तर आम्हाला या गोष्टी थोड्या जास्त सोप्या वाटत असतील. बरोबर. पण हा काही खूप मोठा इश्यू नाहीये की प्लॅनिंग स्टेजला नसेल झालं तर ठीक आहे, तुम्ही नंतर करा. आम्ही केल्यात बऱ्याचशा ह्याच्यात चेंजेस केल्यात, मोठमोठे आम्ही चेंजेस केल्यात तसे ICUs मध्ये वगैरे. की नेमके काय चेंजेस सर? चेंजेस बेसिकली स्पेस ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. काय असतं की बरेचसे ICUs आणि NICU खूप क्रॅम्प्ड असतात. राईट. एका पेशंटला जवळपास 100 ते 150 स्क्वेअर फूट जागा लागतेच लागते. कारण काय असतं की ICU आणि NICU मध्ये जसं मी सांगितलं अप्लायन्सेस खूप जास्त यूज होतात. त्या अप्लायन्सेससाठी जागा लागेल, डॉक्टर्सना मूव्ह करायसाठी जागा लागेल. तर जर का तुम्ही थोडं प्लॅनिंग करतानाच भरपूर जागा दिली सगळ्या गोष्टींसाठी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा असा इन्सिडेंट घडतो त्याचा एक प्रोटोकॉल आहे. राईट. त्याला मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, त्याला रेस प्रोटोकॉल म्हणतात NABH मध्ये. पण त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, कुठलाही इन्सिडेंट होतो तेव्हा इव्हॅक्युएशन, की तुम्हाला पेशंट्सना बाहेर कसं काढणार. राईट. सगळ्यात पहिले तर पेशंट्सना बाहेर काढायचं हे याचं देखील मॉक ड्रिल वारंवार होत राहायला पाहिजे, की तुम्ही 2-3 मिनिटात पूर्ण वॉर्ड तुम्हाला इव्हॅक्युएट करा. आणि बरं, इव्हॅक्युएट केल्यानंतर काय, हे सगळे पेशंट्स सिरियस असतात. तर तुमच्याजवळ त्याची ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आहे का? आता आमच्याकडे तर 8-10 ICUs आम्ही कुठल्या तरी ICU मध्ये ट्रान्सफर करून टाकू. हे प्रायव्हेटमध्ये पॉसिबल होईल का, किंवा दुसऱ्या कुठे एखाद्या हॉस्पिटलमध्ये पॉसिबल होईल? त्यांनी त्याचा विचार करून ठेवावा की त्याचा एक ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट्स करून ठेवल्या. एका वॉर्डमध्येच काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेससाठी काही सॉकेट्स वगैरे लावून ठेवले, आणि एक ऑक्सिजनची जर का तिथे लाईन असेल तर इमिजिएटली त्या पेशंटला तिथे ट्रान्सफर करता येईल. दुसरं, अलार्म सिस्टम तुमची खूप इफेक्टिव्ह आहे का, की लोकांना कळलं पाहिजे, जे कामाचे लोक आहेत ते त्वरित तिथे पोहोचले पाहिजे. तिसरं जे आहे की तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इलेक्ट्रिसिटी ऑफ करू शकता का, ऑक्सिजन बंद करू शकता का, आणि ती स्पेस कॉर्डन ऑफ करून त्याला अजून कोणाला त्याच्यापासून इजा पोहोचणार नाही किंवा आग अजून कुठे पुढे फैलणार नाही, याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. तर तुमची सिस्टम जी आहे ती जर का इफिशियंट असेल तर या सगळ्या मेजर मिसहॅप्स तुम्ही अवॉइड करू शकता. मायनर आगी लागत राहणार, पण त्याला लवकरात लवकर डिटेक्ट करून जर का तुम्ही त्वरित काही तुम्ही इव्हॅक्युएशन वगैरेचा कार्यक्रम हातात घेऊ शकले तर तुम्ही होणारा अनर्थ सहज टाळू शकता. कारण कुठलीही जेव्हा आग लागते ती काही एकदम भडका नाही घेणार. पहिले थोडा धूर निघेल, स्मोक होईल, सफोकेशन होईल, नंतर आग लागेल. तर तेवढा वेळ मिळतो आपल्याला. बऱ्याच वेळा काय होतं की ही जेव्हा आग लागते त्यावेळेस बऱ्याच वेळा लक्ष नसतं कोणाचं. राईट. आणि स्मोक डिटेक्टर्स जर का त्यावेळेस ऍक्टिव्हेट झाले नाही तर कोणाला कळलंच नाही. मग जेव्हा ती थोडी आग पसरते आणि थोडा धूर जमा होतो तेव्हा जेव्हा सफोकेशन व्हायला लागतं तेव्हा ती डिटेक्ट होते. तर हे थोडं लेट डिटेक्शनचं एक इश्यू असतो बऱ्याच वेळा. ओके सर, जसं खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये नेमका काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, आता जे खाजगी इव्हन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे जे सेटअप्स होऊन राहिलेले आहेत ते अतिशय चांगले आहेत. पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्लॅनिंग आता जेव्हा घटनेनंतर अशा घटना जर वारंवार घडत असतील, बरोबर, अशा घटनेनंतर भीती निर्माण होणं संयुक्तिक आहे. पण त्याच्यासाठी आपण काही ह्या सगळं करणं सोडून देणार नाहीये. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सची आज गरज आहे. NICU
आज डफरीनमध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 40 की 50 बेड्स आहेत तिथे. हम्म, हम्म, एवढे जे बालक पूर्ण डिस्ट्रिक्टमधून येतात हम्म. त्यांच्यासाठी तीच एक व्यवस्था आहे. बरोबर. तर म्हणून ती व्यवस्था कशी सुदृढ करता येईल त्यावर जास्त भर देणं आवश्यक आहे, जेणेकरून लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करता येईल. त्यात तो काही खूप मोठा इश्यू नाही आहे, कारण शेवटी त्यांना बिचाऱ्यांना काय ऑल्टरनेटिव्ह आहेत. सर शेवटी सुरक्षतेचा प्रश्न येतोच. हं. सुरक्षता नाही नाही, सुरक्षितता असणं गरजेचं. सुरक्षता ही अत्यंत महत्वाची आहे. जीव कोणाचाही असो तो त्याची किंमत सारखीच असते. बरोबर. तर म्हणून जे गरीब लोक आहेत त्याच्यासाठी जे डफरीन किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स असतात त्यांचं देखील तेवढंच महत्वाचं आहे. तर तिथे देखील सुरक्षितता देणं हे आपलं कर्तव्य आहे. डेफिनेटली यातून आपण बोध घेऊन गव्हर्नमेंट देखील पॉझिटिव्ह स्टेप्स घेईल आणि स्पेशली ज्या लोकांना हे सगळं कळतं त्या लोकांना इन्व्हॉल्व करून जरा काहीतरी एक मार्ग काढणं हे गरजेचं आहे आज. ओके सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या घटना घडत आहेत वारंवार कुठे पण कुठलेही हॉस्पिटल असो, अशा ज्या घटना आहेत या घडू नयेत आणि भविष्यात अशा घटना घडायला नकोत, याच्यात नेमकी कुठली दक्षता घ्यावी आणि तुम्ही लोकांना काय सांगाल आणि कुठला संदेशही द्याल या संदर्भात? कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जर का प्रोटोकॉल्स फॉलो करत असाल आणि तुमच्या जो SOPs असतील ज्या की तुम्ही फॉलो करत असाल तर कुठल्याही अशी घटना घडायचे चान्सेस फार मिनिमाइज होतात. म्हणूनच आता गव्हर्नमेंटनी NABH सगळ्या हॉस्पिटलसाठी सध्या तरी व्हॉलंटरी ठेवलेलं आहे, पण हे करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. काय असतं की आम्ही देखील जेव्हा NABH करायला निघालो तेव्हा आम्ही पाहिलं की त्यात खर्च वाढतो आणि खूप जास्त त्यात वेळ घालावा लागतो वगैरे, पण त्यांनी काय होतं की सिस्टम खूप सुदृढ होते आणि ते आता मस्ट होत चाललेलं आहे. मागे मी अहमदाबादला गेलो होतो तर गुजरात गव्हर्नमेंटनी सगळ्या PHCs पासून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज सगळ्यांना NABH कंपल्सरी केलेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की सगळ्या प्रोटोकॉल्स सगळ्यांना माहीत होतात आणि सगळ्यांना प्रोटोकॉल्स माहीत झाल्यामुळे असे काही इन्सिडेंट्स व्हायचे चान्सेस डेफिनेटली. तर म्हणून तुम्हाला एक स्टँडर्ड हवं हॉस्पिटलसाठी जे तुम्ही फॉलो करता, जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत. ओके सर, एक सोपा प्रश्न विचारते मी. जसं फायर ऑडिट झालं आहे, जसं तुम्ही सांगितलं ऑक्सिजन झालं, ज्या पण उपकरणं आहेत फायर म्हणजे आग विझवण्यासाठी, तर नेमकं थोडक्यामध्ये जनतेला त्या गोष्टी सांगाव्यात ज्या लोकांना आता माहिती नाही आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या गावाकडतील असतील त्या लोकांना. नाही, मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की ऍक्सिडेंट कधी होईल हे काही सांगणं, प्रेडिक्ट करणं खूप कठीण आहे, पण ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला हव्यात या डेफिनेटली आपण समजून घ्यायला हव्यात. आणि शेवटी आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो किंवा कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जातो आपण एका विश्वासावर जातो. बरोबर. तर त्या विश्वासाला ठेस पोहोचणार नाही यासाठी हॉस्पिटलनी आणि डॉक्टरांनी किंवा मॅनेजमेंटनी किंवा ऍडमिनिस्ट्रेशननी देखील तेवढ्याच गांभीर्याने त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होणार नाही किंवा जो विश्वास कमी झाला असेल तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपण काय त्यासाठी करू शकतो ते सर्व करायला आपण प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच नक्की. तर हे होते अनिल देशमुख जे आपल्यासोबत होते. त्यांनी अतिशय छान प्रकारे आपल्याला आगीपासून कसं संरक्षण व्हायला हवं, PDMC मध्ये ज्या पण सुविधा आहेत कशा प्रकारे सुविधा आहे आणि कशा प्रकारे अशा घटनेचं व्यवस्थापन करायला पाहिजे, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे. आणि मंडल न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही नक्की आमच्यासोबत जोडत राहा.